रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून चर्चेत आलेल्या जुईली महेंद्र दळवी यांनी अवघ्या 2 दिवसात आपलं नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे। निवडणूक निर्णय अधिकारी मनोज जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेल्या जुईली दळवी यांचं नामनिर्देशन पत्र आज मागे घेण्यात आलं। त्यांच्या उमेदवारीचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली। विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत जुईली दळवी यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका जाहीर केली होती। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली होती। मात्र अवघ्या 2 दिवसातच त्यांनी माघार घेतल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पण आमच्यावर जो अन्याय होतो वारंवार, त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा फॉर्म भरलेला आहे। दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागे नेमका उद्देश काय होता? हा केवळ राजकीय दबावतंत्राचा भाग होता की या माध्यमातून त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आणि वजन दाखवून दिलं? अशा चर्चांना आता जोर आला आहे। अर्ज मागे घेण्यासाठी जुईली दळवी स्वतः उपस्थित नव्हत्या, मात्र त्यांच्या उमेदवारीचे सूचक विघ्नेश माळी यांच्यासह काही पदाधिकारी रत्नागिरीत दाखल झाले होते। यावेळी विकास गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधत उमेदवारी मागे घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली। जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतला। माळी या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, ते स्वतः या ठिकाणी सूचक होते। विघ्नेश माळी त्यांनी अर्ज सूचकांनी मागे घेतला। हां, पण त्या गैरहजर अशा अपेक्षा तिकडे येतील त्या येण्यामागचं काही कारण? आता मी त्यांचा भाऊच आहे ना। मी त्यांचा भाऊच आहे, तोही देखील भाऊ आहे आणि ती आली नाही आली तरी आम्ही भाऊ या ठिकाणी तिचा गट या ठिकाणी सांभाळतो। पण एकीकडे असं म्हटलं जातं की आमचा वाद हा तटकरींशी आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही। मग हे अचानक शक्य कसं काय झालं किंवा काय सांगाल एकंदर? आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, आपल्या सर्वांना माहिती असेल की शिंदेसाहेबांनी लोकसभेच्या वेळेलाही देखील प्रामाणिकपणे सांगितलं होतं की सुनील तटकरे साहेबांचं आपल्याला काम करायचं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना आपल्या कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचं आहे। आणि त्यावेळेला देखील आदरणीय महेंद्रशेठ दळवी असतील, योगेशदादा कदम असतील, भरतशेठ गोगावले असतील, रविशेठ पाटील असतील, हे सर्वच मंडळी आपलं स्वतःचा या ठिकाणी अनमोल वेळ खर्च करून तटकरे साहेबांना प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणलं। आणि वाद काय अशातला भाग नाही आहे। ठीक आहे, राजकारण आहे, राजकारणामध्ये कधी चढउतार होत असतो आणि काही गोष्टी काल आम्ही बसल्यानंतर आमचे पक्ष नेतृत्व असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्ही सर्वच फक्त त्या बैठकीला पक्षाच्या मिटिंगला सर्वच शिवसेनेचे आमदार मंत्री या ठिकाणी उपस्थित आणि त्यामध्ये एक तोडगा निघाला आणि त्या तोडग्यावरती आजही या ठिकाणी माघार घ्यायचं ठरलं। नाही, पालकमंत्रीचा आदेश आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी घेणार आहेत। आदरणीय फडणवीस साहेब घेणार आहेत, सुनित्रा काकी या ठिकाणी निर्णय घेणार आहेत आणि त्याचा निर्णय आपल्याला समजेल। साहेब, पुन्हा एकदा गोगावले कुटुंबियांकडून या ठिकाणी किंगमेकरची भूमिका या निमित्तानं रायगडमध्ये बजावली गेली, काय सांगाल? नाही, निश्चित आहे। बघा, आम्ही खरं तर बाळासाहेबांचे पाईक आहोत, शिंदेसाहेबांचे पाईक आहोत। डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी स्वतः या ठिकाणी काम करतो आहे आणि त्यांनी एकदा आदेश दिला की त्या आदेशाचं पालन करणं मी असेल, दळवी साहेब असेल, आम्ही सर्वच लोक या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करत असतो। परंतु आता ठीक आहे, काही गोष्टी राजकारणात होत असतात आणि त्याच्या माध्यमातून आज हे घडलेलं आहे। नाही, कार्यकर्त्याचं खच्चीकरण होणं आता कार्यकर्त्यांना तर आम्हाला सांभाळावंच लागणार आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्यांनी कधी करू नये, परंतु ज्या वेळेला राजकारणातल्या काही गोष्टी त्या दिशेने घडामोडी घेत असतात त्यावेळेला त्या पद्धतीने तसं पाऊल आपल्याला योग्य वेळेला उचलावं लागतं आणि म्हणून आज योग्य वेळ आली। पण अशी काय वेळ आली की सूचकाला या ठिकाणी अर्ज मागे घ्यावा लागला? नाही, तिची तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे ती आज या ठिकाणी येऊ शकली नाहीत आणि म्हणून तिची सह्या देऊन
आमच्या मालीला या ठिकाणी पाठवलं. तोही देखील माझा सहकारी जिल्हा परिषद सदस्य माझ्यासोबत या ठिकाणी काम करतो.